प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना होत आहे. छोट्या शेतकऱ्यांना या योजनेतून प्रत्येक वर्षात 6,000 रुपयाची रक्कम 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. पीएम किसान सन्मान निधीचे 19 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना 38,000 रुपये मिळाले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 6व्या हप्त्याचे 2,000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेच्या 19व्या हप्त्याची रक्कम मिळालेली आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष 20व्या हप्त्याकडे लागलेले आहे. 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये फेब्रुवारी महिन्यातील 24 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे भारत सरकारनं आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हप्त्यांची रक्कम जमा केली आहे. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा करण्यात आले. तो हप्ता जारी करून आतापर्यंत 1 महिना झालेला आहे. शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी वर्ग केला जातो. त्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता जून महिन्यात वर्ग करण्यात येऊ शकतो. मात्र सरकारकडून या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसानचे हप्ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 3 गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे. ते म्हणजे काय? पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर जाऊन प्रथम ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर 2,000 रुपये मिळत नाही. शेतकरी मित्रांनो, याशिवाय जमीन पडताळणी करून घेणं देखील आवश्यक असतं. पीएम किसानच्या रेकॉर्डमध्ये आधार कार्ड लिंक असलेलं आणि डीबीटी पर्याय सक्रिय असणार बँक खाता असल्यास हप्त्याची रक्कम जमा होण्यात कोणतीही अडचण येत नाही. शेतकरी मित्रांनो, या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2023 व 2024च्या